72 वर्ष इस्रायल आणि अरब देश एकमेकांचे दुश्मन होते. मग एका दिवशी सगळं बदललं आणि याचं कारण होतं एक देश, इराण. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहताय जगात काय चाललंय. सप्टेंबर 2020 मध्ये व्हाईट हाऊसमध्ये एक ऐतिहासिक घटना घडली. इस्रायल, UAE आणि बहरेन तिन्ही देशांनी एकत्र करार साईन केला, अब्राहम अकॉर्ड्स. म्हणजे काय झालं की इस्रायल आणि UAE यांचे कधी डिप्लोमॅटिक रिलेशन्स नव्हतेच, ते ऑफिशियली मित्र झाले. एम्बेसीज उघडल्या गेल्या, डायरेक्ट फ्लाईट सुरू झाल्या, ट्रेड सुरू झाला. नंतर मोरोक्को आणि सुडान पण यात सामील झाले. आता हे का झालं? कारण एकच होतं, इराण. UAE आणि इस्रायल दोघांनाही याचा धोका होता. कॉमन एनिमी असला की दोस्ती सुरू होते असं म्हणतात. ट्रम्पने लेव्हरेज वापरलं. UAEला सांगितलं की इस्रायलशी जुळवून घ्या, बदल्यात अमेरिका तुम्हाला F-35 जेट्स देईल. UAEने देखील हो म्हटलं आणि इतिहास बदलला. पण गाझा युद्धाने हे सगळं हातरवलं. सौदी अरेबिया, जो अब्राहम अकॉर्ड्समध्ये यायला तयार होता, त्याने थांबायचं ठरवलं. इराण इस्रायल युद्धानंतर UAEने OPEC सोडलं. भारतासाठी अब्राहम अकॉर्ड्स पण महत्त्वाचं आहे, कारण इंडिया मिडल ईस्ट युरोप कॉरिडॉर म्हणजे IMEC या अकॉर्ड्समुळे शक्य झाला. इस्रायल, UAE, सौदी अरेबिया एकत्र आले होते. भारताला युरोपपर्यंत नवा ट्रेड रूट मिळाला. चायनाच्या BRIला हे इंडियाचं प्रत्युत्तर होतं. पाहत राहा जगात काय चाललंय.